नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळा तालुक्यातील या शिक्षकांसाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 टप्पा 1 शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षण विभाग पंचायत समिती तळा यांच्या वतीनं दिनांक 17 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत छत्रपती शिक्षण मंडळ संचालित अभिनव ज्ञान मंदिर उसर येथे आयोजित करण्यात आले होते। दरम्यान गट शिक्षणाधिकारी श्रीमती सुरेखा तांबट यांनी सदर प्रशिक्षणास भेट देऊन पाहणी केली आणि प्रशिक्षण उत्तम पद्धतीने सुरू असल्याचं सांगितलंय। दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सदर प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला। या प्रसंगी उसर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री नागनाथ सुर्वे, गोमवेदक विद्या मंदिर तळाचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे, श्री विजय येलवे, माध्यमिक विभागाचे प्रशिक्षक श्री विठ्ठल रेणुकर, श्री दीपक गुजर, प्राथमिक विभागाचे प्रशिक्षक श्री धुमाळे सर, श्री प्रवीण जगताप, श्री संतोष गर्जे, श्री संदीप सोनावणे, प्रशिक्षण समन्वयक श्री अभिजित खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी श्री सुहास वावेकर, माडेकर मॅडम, सुहाणी गावित, श्री शेख मुजाफर शेख नबा, श्री प्रवीण लबरे, मुख्याध्यापक श्री नागनाथ सुर्वे, श्री विजय येलवे, श्री संदीप सोनावणे, कृष्ण भक्ती हब्बू, प्रशिक्षक समन्वयक श्री अभिजित खांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पासून लागू करण्यात आलेले आहे। प्रत्येक मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं असून सदर प्रशिक्षण तळा तालुक्यातील सर्व शिक्षकांनी घेणं अनिवार्य असल्याचं गट शिक्षणाधिकारी श्रीमती सुरेखा तांबट यांनी सांगितलंय। सदर प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा, पायाभूत आणि शालेय स्तर, क्षमता आधारित अध्ययन आणि अध्ययन प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना, समग्र प्रगतीपत्रक, विचार प्रवर्तक प्रश्न, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा आदी घटकांवर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना तज्ज्ञ प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिलंय। हे प्रशिक्षण गट शिक्षणाधिकारी श्रीमती सुरेखा तांबट यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। समारोप समारंभाचे निवेदन श्री जगदीश कासे तर आभार श्री चेतन जगताप यांनी मांडले। या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक, मुख्याध्यापक, तळा तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते। श्रावण महिन्यातली कविता आहे असा रंगारी श्रावण, या कवितेमध्ये आमची जी ध्येय होतं की या विविध साहित्यातून सांस्कृतिक दर्शन व्हायला पाहिजे मुलांना, आणि यासाठी आम्ही अध्याय निष्पत्ती ठरवलेली होती की तो रंगांची नावं सांगतो, त्यानंतर आवडणाऱ्या सणांबद्दलची तो माहिती सांगतो, लॉटचे प्रश्न आहेत की त्याचा मराठी महिने विचारलेले आहेत, त्यांनी उत्तरं सांगितलेली आहेत, त्याचबरोबर आवडता सण इत्यादी प्रश्न हे लॉटमध्ये आहेत। आणि या प्रश्नांमध्ये सुद्धा आम्ही सर्व प्रकारचे प्रश्न आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। क्षमताधिष्ठित आहेत, मुक्त छंदात्मक आहेत, हॉट प्रश्नांमध्ये सुद्धा अलंकाराची वगैरे माहिती विचारलेली आहे। एकंदर आम्ही 5 जणांनी हा उपक्रम जो आहे, गटकार्य आहे, हे यशस्वीपणे पार केला असं मला वाटतं। जय जय महाराज। In the present training, we are Chhatrapati Shambhuraje Gat, as we have named the group, and we have selected the level 6 to 8, and it is of English subject. We have chosen the topic vocabulary development, and the objective of this project of this topic is to develop and improve vocabulary of the students with the help of various sources. We are aimed to develop the capacity of students, that students discuss the meanings of the words, and the outputs that we are expecting to have among the students, that is learning outputs. First is the vocabulary of the students will improve. Second, students will use different words in daily communication. Third is students will search new words from books, newspapers, magazines and internet. Lower order questions are set in this way. First, arrange words in the table as nouns,
verbs, adverbs, adjectives, etc. Second is write other words you know than these in the table. Means students are expected to find out new words that are not arranged in the table. So that will be their new vocabulary or new invention of the vocabulary. And third is use words in simple words. This means they will apply these words into their daily communication. The higher level, high order questions are set in this way. Find out the difference between noun and pronoun or verb and adverb. Usually such words confuse students while they use these words into their daily communication, or they find it hard to find or choose the words to implement into the sentence. That's why we have asked this question. Second higher level question or high order question is, how can we develop our vocabulary? So they will tell us various methods of finding out new vocabulary or various resources of developing their vocabulary. They might have their own ideas to develop their own vocabulary, so we will have the ways to share among all the students. And third is explain the functions of verbs, adverbs, noun and pronouns in the sentence. So in this way they will apply these words according to their grammatical functions into the sentence, and so they will be habitual of using such words which they were unfamiliar with in the sentence from the lesson is over, and they will be very much what can you say, familiar with other words too, and they will find out various resources. Name of the trainees are Mr. Patil Nitin Chandrakant, myself, and second Mr. Lokre sir, Lokre Mahadev Prahlad, Mr. Bolegave Ishwar Baswan, Mr. Mari Paras Shantaram, and Mr. Survesh sir. We are colleagues in this group. प्रशिक्षण 2.0 याच्यामध्ये आम्हाला जे काही गट कार्य दिलेलं आहे, आमचा गट क्रमांक आहे 3, छत्रपती शिवाजी महाराज गट. विषय दिलेला आहे गणित. इयत्ता 8वीत आम्ही गणित घेतलेला आहे आणि हा स्तर येतोय पूर्व माध्यमिक स्तर. याच्यामध्ये आम्ही घटक निवडलेला आहे एक चल समीकरण, आणि जी ध्येय दिलेली आहेत शासनाने त्याच्यामध्ये आम्ही ध्येय घेतलेलं आहे चल, स्थिरांक, सहगुणक, पदावली आणि एक चल समीकरणे या संकल्पना समजून घेणे आणि संकल्पनांचा योग्य दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी सहजतेने उपयोग करणे. यासाठी क्षमता घेतलेली आहे C 2.3. त्याच्यामध्ये आहे चल, सहगुणक आणि स्थिरांक वापरून बैजिक राशी तयार करणे आणि त्यावर मूलभूत क्रिया करणे. याच्यासाठी आम्ही या क्षमतेसाठी अध्ययन निष्पत्ती ठेवलेली आहे. समानता गुणधर्माची जाणीव होणे, चल, स्थिरांक, सहगुणक ओळखणे, चल स्थिरांकापासून बैजिक समीकरण तयार करतो. चौथी ठेवलेली आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूला मूलभूत क्रिया करून चलाची किंमत काढणे. आणि या अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी जे आपल्याला प्रश्न निर्मिती करायची आहे त्याच्यामध्ये म्हणजे याच्यामधून या क्षमतेमधून काय निष्पत्ती व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजे प्रश्न निर्मिती केलेली आहे. प्रश्न निर्मिती त्यात लो ऑर्डर आहे. चल म्हणजे काय ह्याच्यातून विद्यार्थी समजून घेणे ह्या क्षमतेचा विकास होतो. समीकरणाचे दोन्ही बाजू सांगणे यामध्ये लक्षात ठेवणे ह्या निष्पत्तीचा क्षमतेचा उपयोग होतो. समीकरणातील चल, सहगुणक व स्थिर पद ओळखणे समजून घेण्याची क्रिया होते. चलाचा घातांक सांगणे यावरून विद्यार्थी लक्षात ठेवण्याची क्रिया करतो. आणि हॉट ऑर्डर्ड काही क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये छोटी समीकरणातून चलाची किंमत काढणे, यामध्ये अंमलबजावणी करणे, चलाची किंमत घेऊन पडताळा घेणे, ते विद्यार्थी अंमलबजावणी करतो. विविध चलाचा वापर करून एक चल समीकरण तयार करणे, त्याच्यामध्ये नवनिर्मिती
करतो, तसेच मूलभूत क्रियावरील समानतेचे गुणधर्म सांगतो. याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याचं मूल्यमापन होतं. आणि गटात सहभागी प्रशिक्षणार्थी आहेत हलके संजय रामचंद्र साळुंखे, किसन मारुती वाडीकर, कैलास जगन्नाथ, श्री गायकवाड पांडुरंग, श्री मस्के संजय व श्री कसबे बुद्धी प्रशिक्षण यामध्ये गट क्रमांक 4 गटाचं नाव आर्यभट्ट आणि विषय आहे विज्ञान आणि स्तर आहे पूर्व माध्यमिक इयत्ता 7वी. यामध्ये घटक निवडलेले आहे आम्ही पदार्थ आपल्या वापरातील दैनंदिन जीवनातले पदार्थ, याचं ध्येय आहे आमचं पदार्थाचे घटक, गुणधर्म व त्या पदार्थाचे स्वरूप हे अभ्यासणं. आणि क्षमता आहे नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थाचे वर्गीकरण करणे. आणि अध्ययन निष्पत्ती, पदार्थाच्या गुणधर्माची ओळख होते व होईल. पदार्थाचा गुणधर्म पाहून वस्तू शोधण्यासाठी मदत होईल. आणि एलओटी प्रश्न उत्तर आहे त्यामध्ये नैसर्गिक पदार्थाची व्याख्या सांगा, हे लक्षात ठेवतो विद्यार्थी. आणि मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय हे पण लक्षात ठेवण्यासारखं क्रियामध्ये म्हणतो. निसर्गातून कोणते वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ मिळतात हे आकलन होते यातून. आणि याच्यावरती प्रश्न उत्तर, कागद निर्मितीची प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा. ही विश्लेषण प्रक्रिया होते. नैसर्गिक पदार्थ व मानवनिर्मित पदार्थ यामधील फरक स्पष्ट करा, हे आकलन क्रिया होते. आणि कृत्रिम धाग्याचे गुण आणि दोष स्पष्ट करा, हे ज्ञान स्पष्ट होते. आणि मानवनिर्मित पदार्थाची गरज का निर्माण झाली हे न निर्मिती क्रिया स्पष्टता होते. सहभागी प्रशिक्षणार्थी श्री डाकणे देवी, श्री पुढे कुठे श्री आंबेगाव आणि श्री सांगळे. नमस्कार. शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणाचा 4था दिवस, त्याच्यामध्ये गटकार्य चालू होता. आणि या गटामध्ये गट क्रमांक 5 हा आमचा आहे. त्याच्यासाठी आम्ही विषय समाजशास्त्र होता. गटाचं नाव आहे ज्ञानेश्वरी, इयत्ता 7वीचा. घटक शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा घटक आम्ही निवडला होता. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शिवपूर्व काळात जे संत होऊन गेले त्या संतांची ओळख व्हावी हा उद्देश होता. ध्येय आहे मानवी जीवनाच्या विविध पैलूंशी संबंधित सूत्रांचे आकलन करणे आणि अर्थपूर्ण अन्वयार्थ लावणे. त्यासाठी आम्ही क्षमता घेतल्या होत्या. मानवी जीवनातील ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती मिळवणे आणि संतांच्या सामाजिक कार्य जीवनातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती मिळवणे. ठीक आहे. दुसरा आहे सामाजिक कार्याचा समाजावर झालेला परिणाम सांगतो. असे इथे झालं अध्ययन निष्पत्ती. अध्ययन निष्पत्तीमध्ये आहे अजून एक अध्ययन निष्पत्ती आहे. विद्यार्थ्यांना शिवपूर्वकालीन वारकरी संप्रदायाच्या कार्याची ओळख होईल आणि संतांची शिकवण ते आचरणात आणतील. कारण ताणतणावाचं जीवन आहे, त्याच्यामध्ये आध्यात्मिक आणि थोडं म्हणजे अशा जीवनाची गरज आहे की थोडं रिलॅक्स होण्यासाठी. म्हणून विद्यार्थ्यांना त्याची सुद्धा ओळख झाली पाहिजे. म्हणून संतांची जी काही शिकवण आहे ती त्यांनी आचरणात आणली तर आपोआपच त्याचा फायदा होईल. आणि त्या पाठाला अनुसरून जे काही प्रश्न तयार केले त्याच्यामध्ये LOT मध्ये प्रश्न आहेत. महाराष्ट्रातील विविध संतांची नावे सांगा, हे ज्ञानाच्या आधारावरती हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्री संतांची नावे लिहा, हे आकलन आधारावरती हा प्रश्न तयार केलेला आहे. आणि संत ज्ञानेश्वरांच्या विविध ग्रंथांची मुलांनी नावं सांगितली पाहिजेत. म्हणजे त्या नावांवरनं त्यांचं उपयोजन की दैनंदिन जीवनामध्ये त्यांना सुद्धा संत जे आहेत त्या संतांनी कोणकोणत्या ग्रंथांची रचिती केलेली आहे त्याचं महत्त्व त्यांना कळावे. त्यानंतर HOT वरती जो प्रश्न आहे की समर्थ रामदास स्वामींचे कार्य स्पष्ट करा, हा विश्लेषणात्मक प्रश्न आधारित केलेला आहे. संत एकनाथांच्या एका भारुडाचे त्यांनी सादरीकरण करावं जेणेकरून मुलांमध्ये असणाऱ्या कला गुणांना वाव मिळेल आणि त्यामुळे त्यांना सुद्धा त्या भारुडांची किंवा अशा साहित्यांची आवड निर्माण होईल. त्यानंतरच आहे स्वरचित अभंग रचना करा, की एखादं अभंग नुसतं ऐकून बोलणं त्यापेक्षा स्वतःहून काहीतरी नवनिर्मिती मुलांनी करावी यासाठी
अशा एक नवनिर्मिती आधारित एक प्रश्न आहे आणि दैनंदिन जीवनात आध्यात्मिक मूल्य आताच्या काळामध्ये मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांवरती खरं मूल्य जोपासली गेली पाहिजे, त्या मूल्यांचा विसर पडला आहे आणि म्हणून ही आध्यात्मिक मूल्यांमधूनच त्यांच्यावरती चांगले संस्कार घडतील आणि अशा त्यामुळे त्यांचं मूल्यमापन पण आपल्याला शाळेमध्ये करता येईल. सहभागी प्रशिक्षणार्थी आहेत सौ ठमके SS, सौ मांडवकर BB, सौ मुंढे AY, सौ साबळे DB, सौ कुलकर्णी BS, श्री कोरे NP, श्री पिचड EK आणि श्री गव्हाणे RS. धन्यवाद. नवीन शिकण्यासारखं काहीतरी असावं असं हे प्रशिक्षण आहे. त्यामुळे यातील सर्वच जे तुम्ही शिकून घेऊन जाणार आहात ते तुमच्या शाळेत आणि अध्यापन प्रभावी होण्यासाठी उपयुक्तच ठरणार आहे. त्यामुळं आपण ठिकाण निवडतानाच अतिशय चांगल्या पद्धतीचं ठिकाण निवडलेलं आहे. कारण तळा शहरात एकतर आपण नेहमीची शाळा गोंधळवेल हायस्कूल तर काय कायमच असतं. परीक्षा असल्यामुळे थोडंसं बाजूला जायचं तर कुठं जायचं, तर केवळ प्रशिक्षणाचा भाग किंवा कंटेंट शिकून जाण्यापूर्वी हे बाजूला तुम्हाला जे नियोजनबद्ध आखीव रेखीव प्रशासन व्यवस्थापन याचा उत्कृष्ट नमुना पाहण्यासाठीच आपण हे प्रशिक्षणाचं हे ठिकाण निवडलेलं आहे. त्यामुळं प्रशिक्षक जे देत आहे तेवढंच घेण्यापेक्षा आता ह्या हॉलमध्येच तुम्ही बारकाईने नजर मारली तर एक कलाकुसर, सुबकता, नीटनेटकेपणा आणि व्यवस्थापन प्रशासन कसं असावं ह्याचा चालता बोलता प्रत्येक पावलाला तुम्हाला इथे उदाहरणं अनुभवायला मिळेल आणि हेच अनुभव घेऊन आपण आपली शाळा तशा पद्धतीनं एक चांगली पद्धतशीर टापटीप म्हणजे आपली वर्गखोली 1 असो 2 असो वरांडा तुम्हाला असो नसो पण ह्या ग्राउंडमध्ये सुद्धा तुम्हाला 5 दिवसात एक कपटा सुद्धा कागदाचा पडलेला दिसणार नाही. ही मी इथं उभी राहून सांगते. कारण ह्या शाळेचा एक चांगला म्हणजे शिस्तप्रिय शाळा आणि आखीव रेखीव नियोजनबद्ध असल्याचा एक नमुना हे मला इथून अनुभवायला मिळते. आपल्या सगळ्याच शाळा अशा आहेत, परंतु तुम्हाला जे कमी वाटेल ते इथं बघा आणि त्या डोळस दृष्टिकोनातून बघितल्यामुळं आपल्याला तशा पद्धतीने करायचे. कारण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्यात पहिलं तेच सांगितलेलं आहे, शाळेतल्या तुमचं म्हणजे कचरा किंवा न वापरत्या टाकाऊ वस्तू आहेत ते निर्गत करणं, अभिलेख वर्गीकरण करणं, हे जे आपले 10 कलमी कार्यक्रम जो शिक्षण विभागाचा दिलेला आहे त्यात म्हणजे स्वच्छतेपासून सुरुवात आहे आणि एक चांगलं शिस्तप्रिय व्यवस्थापन आपलं कसं असेल हे आपल्याला त्या 100 दिवसात करायचं आहे आणि ते इथून चालता बोलता तुम्हाला न शिकवता शिकून जाणार आहे. हे यासाठी ह्या शाळेचं तुम्हाला वातावरण परिसर सर्वच तुम्हाला उपयुक्त ठरेल असं मला वाटतं, त्यात कुठलीच शंका नाही. आता आपण प्रशिक्षणाकडे वळूया. प्रशिक्षण अतिशय दर्जेदार आहे. प्रशिक्षक अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं तुम्हाला ते सांगत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल हे काय नवीन आहे असं कोणाला वाटत नसेल तर ते त्यातलं नाविन्य शोधा आणि नाविन्यातून येणारा आनंद आहे ना तो आपल्या शाळेत अनुभवला पाहिजे. त्यासाठी ह्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षणार्थी बना असं मी तुम्हाला या प्रशिक्षणाच्या निमित्तानं आवाहन करते. चांगलं आहे तुमचं आत्तापर्यंतचं मी आता 5 मिनिटात एक नजर मारल्याबरोबर येताना पासून पाहिलं. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही एक अगदी एकरूप होऊन ते घेताय. हेच त्या प्रशिक्षणाचं सार आहे. ही यशस्वीता आहे आणि पुढचे 2ही टप्पे असे शिस्तबद्ध वातावरणात होणार आहेत. घेऊन जाल ते इथं तुमच्यापर्यंत न ठेवता तुमच्या शाळेत ते चित्र आम्हाला पाहायला मिळू द्या. मुलांची गुणवत्ता वाढण्यासाठी आपण आपली कॅपॅबिलिटी वाढवण्याचं हे प्रशिक्षण बरोबर आहे ना. कॅपॅसिटी बिल्डिंग थोडक्यात आपण म्हणू शकतो. मग आपण कॅपेबल नाही का आहोत, पण त्याला थोडासा एक फायनल टचअप द्यायचा असतो ना तो आपण म्हणूया किंवा एक वेगळा काय म्हणतो आपण चेतक बदल थोडक्यात म्हणतो. रुटीनचं काम आहे तेच करून जो तोचपणा येतो कंटाळा निरसता येऊ शकते. येते असं मी म्हणत नाही, येण्याची दाट शक्यता असते आणि ती जाण्यासाठी एक थोडासा कुठंतरी पुशअप लागतो आणि त्यासाठी हे प्रशिक्षणाचं आयोजन आहे. चांगल्या पद्धतीनं तुम्ही जे घेताय तेच तुमच्या असिस्टंटला पुढं 2 टप्प्यात मिळणार आहे. त्यामुळं आपली शाळेची घडी फक्त बिघडू नये, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं कुठेतरी नुकसान होऊ नये याची मात्र सर्वांनी दक्षता घेऊया. ज्यांची काही अडचणी असतील तर संयोजकांना आमच्या खांडेकर सरांचं सांगितलं तर ते सर्वच अडचणींवर उपाय सांगतील. त्यामुळे कुठली त्यातही शंका राहणार नाही. शाळा चालवण्याची कोणाची अडचण असेल तीही त्यांच्याशी मोकळेपणे बोला, त्यातूनही पर्याय होतील. फक्त असं होऊ नये की शाळा बंद आहे
आणि तुम्ही इकडं आला, असं कुठं झालेलं नाही. घंटाळ्यातली माझ्याकडे तक्रार अद्यापपर्यंत आली नाही आणि पुढच्या 2 टप्प्यात सुद्धा येणार नाही याची खात्री वाटते. फक्त आपण तेवढं सजग राहावं ही तुम्हाला विनंती आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढचे 2 टप्पे पार पाडण्यासाठी तुमचं, जर तुम्ही शाळेत जाल तर दुसऱ्या असिस्टंटला पाठवून असंच सहकार्य राहू द्या, जेणेकरून तुमच्या आत्मीयतेने तेही त्या प्रशिक्षणाचा आनंद उपभोगतील आणि तुमच्या शाळेचं, विद्यार्थ्यांचं एक गुणवत्तेच्या वाढीसाठी एक आणखी सक्सेसफुल पाऊल पडेल यात कुठली शंका नाही. तुम्हाला सर्वांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा आणि ते सत्यात उतरवण्यासाठी त्याहून दुपटीने शुभेच्छा. दिवस सातत्याने इथे प्रशिक्षण घेत आहोत आणि वावेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे आनंदाचं वलय आपल्या भोवती होतं आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अत्यंत सुंदर प्रकारे आपण प्रशिक्षण, बघा समोर आव्हानं खूप होती, समोर पुढे दिसतंय की आता इथून गेल्यानंतर आपण काय काय करणार आहोत आणि काय काय ओझं आपल्या डोक्यावर आहे, परंतु ते ओझं वाटलं नाही. आनंदाचं वलय जे निर्माण झालं ते खेळीमेळीच्या वातावरणात सगळं प्रशिक्षण उत्तमरित्या पार पाडलं आणि आज हा गोड निरोपासाठी आपण इथे उभा आहे. असं म्हटलं जातं की अंजली स्थानी पुष्पाणी वासयंती करद्वयम अहो सुमन साम प्रीती वार्म दक्षिणे यो समन. आता ह्या तज्ञ मार्गदर्शक जे होते ते नवीन होते, त्यांना असं मी सांगते की समोर तुमच्या मोस्ट सिनियर सगळे होते, तुमच्या बरोबरीचे होते, मधले पण होते, असे सेवेचे वेगवेगळे टप्पे गाठलेले समोर सुद्धा तुमच्या तज्ञ होते. त्यांचा प्रतिसाद कधी तुम्हाला मिळाला, कधी नाही मिळाला, काही कारण असतील, त्यांच्या डोक्यात वेगवेगळे PDF पडतायत, वेगवेगळ्या समस्या समोर आहेत, तर तुम्ही असं समजू नका की त्यांना प्रतिसाद मुद्दाम दिला नाही, ते तज्ञ आहेत. आणि तुम्हाला असं सांगते की ओंजळीत त्यांनी ओंजळीतली फुलं आहेत ही सगळी सुगंधित आहेत आणि तुमच्या ओंजळीत तुम्ही त्यांना घेतलेलं आहे, म्हणजे तुमचे दोन्ही हात त्यांनी काय केलेले आहेत, सुगंधित केलेले आहेत आणि तुम्ही उत्तम प्रकारे तज्ञ मार्गदर्शक म्हणून इथे काम केलेलं आहे. तुम्हाला खास प्रेरणा देण्यासाठी मी इथे उभी आहे. तुम्ही नवीन असून सुद्धा व्यासपीठ चांगल्या प्रकारे सांभाळलं, आमच्या प्रश्नांना चांगल्या प्रकारे उत्तरं दिलेले, समस्या अनेक आहेत समोर, आपल्याला सेवा करायची आहे उत्तम रीतीने. तर एक सांगू इच्छिते, पाण्यात तू पडेला असं ना, पाण्यात तू पडलास ना, पाणी कसेही असो, पाण्यात तू पडलास ना, पाणी कसेही असो, टळणे ना आता पोहणे, त्याला तयारी पाहिजे. अशा प्रकारे मी पुनश्च एकदा तज्ञ मार्गदर्शक जे आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आता तुमच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे एवढं निश्चित आहे आणि क्षमता समृद्धी क्षमता वृद्धीसाठी मी सगळ्या उत्तम नागरिक तयार करण्यासाठी सगळ्या शिक्षकांना मनस्वी शुभेच्छा देते. धन्यवाद. वसुदैव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. ज्याने जगाला मार्गदर्शन केलं, ज्याच्या मुखातून गीता आली, अशा कृष्णाला वंदन करतो. ज्या सरस्वती हॉलमध्ये आहोत त्या शारदे मातेला वंदन करून, बुद्धीची अधिदेवता गणरायाला स्मरून, तसेच छत्रपतींना अभिवादन करून मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. खरं तर आपण इथे 5 दिवस या प्रशिक्षणासाठी जमलो. प्रशिक्षण जेव्हा कोणते नवीन बदल येतात त्यावेळेला आपण त्या बदलाला सामोरं जाण्यासाठी प्रशिक्षण हे आवश्यक असतं आणि त्या हेतूने शासनाच्या मार्फत प्रशिक्षण निश्चितच इथे देण्यात आलं. आपल्या समोर असलेले सगळे रिसोर्स पर्सन आहेत, त्यांनी 5 ते 6 दिवस अगोदर मला वाटतं दिवेगाव या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण झालं. त्यातून त्यांना जे काही मिळालं त्यामध्ये स्वतःची अधिकची भर घालत आपल्यापर्यंत देण्याचा निश्चितच चांगला प्रयत्न या सगळ्या मंडळींनी केलेला आहे आणि हा टप्पा इथे थांबलेला नाही. आता आपली जबाबदारी पुढची आहे. ज्याकरता हा सारा बदल झाला तो बदल आपल्याला साक्षात उतरवण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांवर काम करायचं आहे, जे काही आपण घेतलं त्यामध्ये अधिकची भर आपल्याला घालायची आहे आणि जे त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आता आपल्या समोर शासनाने ठेवलेलं जे ध्येय आहे, एखादं प्रशिक्षण होतं किंवा अभ्यासक्रम बदलतो, हा बदलता अभ्यासक्रम त्याचा आपण नेहमी विचार केला पाहिजे की हा बदल हा काही वर्ष पुढे बघितलेला आहे. आपल्या समोर अनेक संकल्पना प्रशिक्षणाच्या निमित्ताने आल्या. आपण विचार करतोय की हे कशासाठी,
पण आता शिकणारा विद्यार्थी हा 20-25 वर्षानंतर त्याचं खरं आयुष्य जगणार आहे, जबाबदार नागरिक असणार आहे. त्या काळात त्याला भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या असतील, त्याच्यासमोर असलेली आव्हानं कोणती असतील, आणि मग अशी आव्हानं पेलणारा विद्यार्थी जो उद्याचा नागरिक आहे ती घडवण्याची जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची. आणि मग तो तसा एक सक्षम नागरिक आपल्याला घडवायचा आहे. आणि तो नागरिक घडवणारं शिक्षण आपण कशा पद्धतीने देणं अपेक्षित आहे हे या प्रशिक्षणातून आपण आता शिकतो. की भविष्यातली जी आव्हानं आहेत ती आव्हानं अतिशय समर्थपणे पेलणारा आजचा विद्यार्थी आम्हाला तयार करायचा आहे. या संपूर्ण प्रशिक्षणाचा जर का आपण विचार केला तर साधारण 4-5 गोष्टी त्यामध्ये होत्या. त्यामध्ये आपल्यापुढे असलेला जो NCF आहे म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचा आराखडा आहे त्यामध्ये थोडेफार बदल करून आपल्या राज्याच्या गरजा लक्षात घेऊन झालेला आपला राज्य आराखडा असेल. त्यानंतर स्कॉप आहे की ज्या पद्धतीने कॉलेजचं असेसमेंट नॅकच्या माध्यमातून होतं. काही वर्षापूर्वी आपल्याकडे शाळा सिद्धी आली म्हणजे अशा पद्धतीचं थोडक्यात असेसमेंट आपल्याकडे झालं. पण त्या स्कॉप बाबत आपल्याला अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं. तसंच एक नवीन प्रकार आपल्या सगळ्यांच्या समोर आला तो आहे समग्र प्रगती पुस्तक. त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याच्या 30 ते 40 मुद्द्यांच्या आधारे सगळी माहिती, मग तो विद्यार्थी स्वतःचं मूल्यमापन करणार आहे, त्याचे जे वर्गमित्र आहेत ते करणार आहेत, पालकांचं मूल्यमापन त्यामध्ये आहे, शिक्षकांचं मूल्यमापन आहे. म्हणजे तो विद्यार्थी आजपर्यंत आपण फक्त शिक्षकांच्या मूल्यमापनावरती आपण त्याचं मूल्यांकन करत होतो, पण तो कसा आहे उद्याच्या भविष्यात घडणारा विद्यार्थी हा क्षमतावान असेल त्या दृष्टीने असलेलं ते त्याचं समग्र प्रगती पुस्तक आहे. त्याचबरोबर क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती असं सगळं 5 भाग ज्यामध्ये असलेलं प्रशिक्षण आपण अतिशय उत्तम प्रकारे घेतलेलं आहे. या प्रशिक्षणामध्ये तुम्ही बघितलं असाल तर आपल्याला आज जगातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आहेत किंवा आव्हानं आहेत किंवा बदल आहेत याचं निश्चितच मार्गदर्शन या निमित्ताने झालं. त्याचबरोबर आपण परत आपल्या भारतीय परंपरेकडे येऊ, जी आपली मूळ भारतीय परंपरा आहे की जिने जगाला खूप काही दिलं. ते पंचकोश विकसन आपल्या समोर आलं. हे पंचकोश विकसन हे नवीन नाहीये. जर का आपल्या भारतीय परंपरेत आपण गेलो तर उपनिषदामध्ये याचा उल्लेख आहे. आपले शरीर हे पंचतत्वांनी बनलेले आहे असं आपण म्हणतो. मग ते जे 5 कोश आहेत त्यातला सगळ्यात शेवटचा कोश आहे आनंदमय कोश. म्हणजे काय आहे, आपण जी कोणती कृती करतो त्या कृतीतून आपल्याला स्वतःला आनंद मिळाला पाहिजे आणि आपल्या सोबत जे आहेत त्यांनाही आपण आनंद देऊ शकलो पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. म्हणजे अगदी अन्नमय कोशापासून सुरुवात होऊन आपला विकास आहे तो आनंदमय कोशापर्यंत जाणं, असं 5 कोशांवर आधारित असं शिक्षण द्यावं ही संकल्पना आपल्यात आणलेली आहे. म्हणजे जर का आपण सगळा विचार केला तर जग हे फिरून पुन्हा तिथेच येतं. आणि ह्या सगळ्याची सांगड या निमित्ताने या प्रशिक्षणात घातलेली आहे. बऱ्याच जणांना काही गोष्टी नवीन वाटल्या असतील, काहींना हे सगळं तेच आहे, पण या सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम या नवीन आराखड्याने आपल्या समोर ठेवलेलं आहे. म्हणजे क्षमता, आता बरेच जण नवीन आहेत त्यांना माहिती नसेल क्षमता काय आहे, पण ह्या क्षमता 99 पासून आपण वापरत होतो. त्यानंतर मधल्या काळात 95ला ते बदल आणि 99 पासून प्रत्यक्षात अभ्यासक्रमात त्या आल्या, तशा आपली पुस्तकही आली. त्यानंतर अध्ययन निष्पत्ती मधल्या काळात होत्या, सगळ्यांनी वर्गातही लावलेल्या होत्या, प्रत्येक पुस्तकात होत्या. म्हणजे ह्या गोष्टी तशा नवीन कोणत्या नाही आहेत, पण ते सगळे एकत्रित आणून खरंच त्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये प्राप्त होणं हा एक उद्देश त्याचा निश्चितच आहे. ते देखील या निमित्ताने आपण सगळ्यांनी अभ्यासलं. दुसरी मला एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे की हे सगळं करत असताना विद्यार्थी हा क्षमतावान व्हायला पाहिजे. आपण तिथे एक उद्देश असा ठेवलाय की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आपल्याला अपेक्षित आहे. पण हा मला कायम पडलेला प्रश्न असतो, एकच विद्यार्थी खेळाडू होऊ शकेल का, तो उत्तम कलाकार असेल का, तो उत्तम गायक असेल का, हा उद्देश कधीही अभ्यासक्रमाचा नसतो. तर ज्याच्यामध्ये जे चांगलं आहे ते शोधून देणं हे काम आपल्या अभ्यासक्रमाचं आहे आणि त्याला तशा पद्धतीने मार्गदर्शन करणं ही भूमिका आपली आहे. आपण समुपदेशक आहोत. आपण आता फक्त शिक्षक राहिलेलो नाही, आपल्या भूमिका बदललेल्या आहेत. फक्त शाळेत शिकवतो तोच शिक्षक नाही, समाजही शिकवतो, अनेक गोष्टी विद्यार्थ्याला शिकवत असतात, घडवत असतात. मग अशा वेळेला त्या विद्यार्थ्यामध्ये असलेला जो कोणता गुण आहे तो गुण आपण हेरला पाहिजे आणि त्या गुणाचा शेवटच्या टोकापर्यंत विकास होणं म्हणजे त्याचा सर्वांगीण विकास आहे. बघा, लक्षात घ्या, तुम्ही सचिन तेंडुलकरला सांगितलं की तू जा आणि
आता गायनाला सुरुवात करते, त्याला ते जमणार नाही कारण ते त्याचं क्षेत्र नाही. त्या क्रिकेटमधलाही तो अतिशय उत्तम प्रकारे बॅटिंग करतो, तो किपिंग करू शकेल याची आपण खात्री देऊ शकत नाही. म्हणजे कोणत्या तरी एका अंगाचा जोपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत विकास होत नाही तोपर्यंत त्याचा सर्वांगीण विकास झाला असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी या निमित्ताने कळलेल्या आहेत आणि निश्चितच मी या ठिकाणी असलेले आमचे सगळे आरपी आहेत त्यांनी उत्तम प्रकारे आम्हाला 5 दिवसात मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या शाळेच्या परिसरात आम्ही आलो, माझा थोडासा खारीचा वाटा आहे. आपण इथे आलो ज्या वेळेला खांडेकर सर आमच्या शाळेत आले होते, हे प्रशिक्षण हायस्कूलमध्ये घेऊया आपण, पण बोललो सर 12वीच्या परीक्षा आहेत, 10वीच्याही सुरू होत आहेत, आपल्याला सेंटरमध्ये कोणतीच गोष्ट करता येणार नाही, मग ठिकाण कोणतं सुचूया. मग थोडी चर्चा झाली. विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने 2 दिवस प्रदर्शनाला आणि त्याच्या आधी 1 दिवस असे 3 दिवस आम्ही शाळेत काढले. त्यामुळे हा परिसर मला खूप आवडला. इथला हॉल सुंदर होता, बाकीच्या सगळ्या व्यवस्था चांगल्या आहेत. म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही आणि रेणुकर सर जाऊन या, आणि मग त्यांनी सगळ्यांनी ठरवलं आणि इथे प्रशिक्षण घेतलं. खरंच अतिशय चांगलं वातावरण आहे. आपण जे प्रशिक्षण घ्यायला आलो त्या दृष्टीने उत्तम वातावरण आहे. थोडंसं अंतर जास्त आहे, पण काल मॅडमनी उल्लेख केला की या शाळेत आल्यानंतर फक्त प्रशिक्षण नाही तर शाळेचा परिसरही अनेक गोष्टी शिकून जातो. त्याबद्दल आमची उत्तम व्यवस्था इथे तुम्ही केलीच सुर्वे सर, म्हणून तुम्ही आणि तुमच्या सर्व स्टाफला, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो. या सगळ्या मार्गदर्शकांना देतो. तशीच चहा पाणी आणि जेवणाची उत्तम सोय ज्यांच्या माध्यमातून झाली ते आमचे खांडेकर सर, आणि त्यांनी उत्तम प्रकारे समन्वय या ठिकाणी सगळ्यातच साधलेला आहे. माध्यमिक असो प्राथमिक असो, पण सगळ्यांना कुठेतरी एकत्र आणूया म्हणून सुरुवातही एकत्रित केली आणि तुम्ही आता समारोपही एकत्रित करता, म्हणून तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद देतो. त्या प्रशिक्षणाच्या दरम्यान आमच्याकडून काही झालं असेल, दरम्यान कुठे डिबेटमध्ये कुठे काय कोण बोललं असेल तर तुम्ही कुणीही मनावर घेऊ नका, कारण आपण सगळे विद्यार्थ्यांसाठी आहोत. ही भूमिका पहिल्यांदा आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपला स्वबाजूला ठेवूया आणि आपण विद्यार्थ्यांसाठी काम करूया. या प्रशिक्षणातून जे काही घेतलं ते पुढे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. पावन महाराष्ट्र भूमीतील सर्व महामानवांना मी तीव्र अभिवादन करतो. आजच्या या प्रशिक्षणाचे आणि या कार्यक्रमाचे आयोजक तसेच ज्यांनी आम्हाला या ठिकाणी उत्तमरित्या प्रशिक्षण दिलं आणि माझ्यासमोर बसलेले माझे सहकारी बंधू आणि भगिनी ज्यांनी उत्तमरित्या प्रशिक्षण घेतलं आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभार व्यक्त करतो. आज या समारोपीय किंवा या प्रशिक्षणाचा आज आपला समारोप होतो आहे आणि या प्रशिक्षणाला यावं की नाही यावं तिथून हा प्रवास सुरू झाला आणि आज हा कार्यक्रम संपतो आहे की हा प्रवास कदाचित संपणार आहे. मित्रांनो, प्रशिक्षण हे आपण लहानपणी ऐकायचो आणि आता ऐकतो की व्यक्ती हा आजीवन विद्यार्थी असावा, आणि परंतु ते लहानपणी खरं वाटत नव्हतं की विद्यार्थी कसा असेल, परंतु आता शिक्षक झाल्यानंतरही असं वाटतं की आपण विद्यार्थी आहोत, आपल्याला खूप काही शिकायचं आहे आणि द्यायचं आहे. तर तेच या ठिकाणी आपण आता प्रशिक्षण घेऊन या प्रशिक्षणाची अंमलबजावणी आपण आपल्या भावी जीवनामध्ये आपल्या करिअरमध्ये करणार आहोत ही अपेक्षा आहे. या ठिकाणी ज्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं, धुमाळे सर, जगताप सर, सोनवणे सर आणि त्यांचं मला आता काही लोकांचे नाव माहिती नाही, पण त्यांनी उत्तमरित्या माध्यमिक वर्गांना प्रशिक्षण दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. जास्त काही बोलणार नाही कारण वेळेचा अभाव आहे, परंतु एक शिक्षकांसाठी एक शेर आठवतोय, पूर्ण कदाचित चुकू शकतो परंतु बोलतोय. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, डोळ्यात सदा नवी दिशा असावी, डोळ्यात सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल, परंतु क्षितिजा पलीकडे जाण्याची मनामध्ये नेहमी जिद्द असावी, मनामध्ये नेहमी जिद्द असावी. मधला वेळ
जातो नी परत घंटा वाजते नी शाळा सुटते. मधला वेळ सर्वांचा वेगवेगळा जातो. कुणी अध्यापन करतो तर कुणी ते करत करत माहिती भरतो. कुणी हे सर्व करता करता साफसफाई करतो तर मध्येच कुणी पोषण आहाराचे सॅम्पल डब्यात काढून घेतो. सुका कचरा आणि प्लास्टिक वेगळा करावे असे बोलता बोलता वैशाली आज शाळेलाच आली नाही असा आवाज येतो. हातातलं सगळं सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा आणायला जावं लागतं. आता शिकवायला घेऊच म्हणता म्हणता जेवायची वेळ होते आणि जेवायलाच बसावं लागतं. भरपूर होतं ठरवलेलं भरून सकाळी निघताना, पण राहून जातात बरीचशी कामे शाळेतून निघताना. शिक्षक हा असा प्राणी जो सर्व कामे स्वतःच करतो. होत नाही सर्व ठरवल्याप्रमाणे, पण आशा मात्र तेवत ठेवतो. बदलत्या परिस्थितीनुसार बदलत राहतो आणि साने गुरुजी म्हणतात तसे मात्र हृदय होऊनच जगत राहतो. शिक्षकांचे समर्पण खूप असते, पण ते नेहमीच वाढत राहावे अशी सर्वांची अपेक्षा असते. शिक्षक घडवणारा आणि घडणारा असला पाहिजे. त्यासाठी अद्ययावत होण्याची आपल्या सर्वांनाच खूप गरज आहे आणि त्याचे स्वरूप म्हणजे हे शिक्षक क्षमता वृद्धी 2.0चे प्रशिक्षण, ज्यामध्ये आपण गेले 4 दिवस अतिशय उत्तम पद्धतीने प्रशिक्षण घेत आहोत. मी इथे जास्त प्रशिक्षणाबद्दल सांगणार नाही, कारण तुम्ही सर्वच इथं उपस्थित होत आहात आणि त्याची अंमलबजावणी जेव्हा होईल तेव्हा त्याचे महत्त्व खऱ्याप्रमाणे सगळ्यांना समजेल. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर NEP 2020 नवीन राज्य शैक्षणिक आराखडा, करिक्युलम गोल्स, ECC म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, स्काफ, पंचकोश विकास, पंचपदी, CBA म्हणजे कॉम्पिटन्सी बेस्ड असेसमेंट, CCE सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, ब्लूम टॅक्सॉनॉमी, LOTs आणि HOTs अध्ययन निष्पत्ती, मूल्यमापनाचे महत्त्व, CBE कॅपॅसिटी बेस्ड एज्युकेशन, ब्लूमचे शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण इत्यादी असे भरपूर काही आपल्याला यांनी शिकवलेलं आहे. यातून मूळ गाभा असाच आहे की शिक्षण ज्ञान आधारित नसून क्षमता आधारित ठेवा असं आपल्याला त्यांनी यातून संदेश दिलेला आहे. तर या ठिकाणी जगताप सर, धुमाळ सर, गरजे सर, सोनावणे सर आणि पडद्यामागचे सर्व नियोजक हे आपल्याला गेले 4 दिवस प्रशिक्षण देत आहेत. तेही आपल्याला पूर्ण क्षमतेनेच प्रशिक्षण देत आहेत. ते नवनियुक्त असूनही त्यांनी त्यांची भूमिका प्रभावीपणे निभावली आहे. मीही नवनियुक्त आहे, तर मीही इथे असलेल्या सर्व जे अगोदरचे शिक्षक आहेत म्हणजे टॅलेंटेड आणि अनुभवी सुद्धा, त्यांच्याकडून शिकत या नवनियुक्तांकडून पण खूप शिकण्यासारखे मला वाटले. इथे येताना मला असं सांगण्यात आलं की काही कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणामध्ये सुधारणा असतील तर सुचवा. खरं तर मी अशा टप्प्यावर आहे, मी नवीन ऑगस्टमध्ये जॉईन झाली आहे आणि सुधारणांची खरंच मलाच गरज आहे. त्यामुळे सुधारणा काय मला असं वाटत नाही. आणि पुन्हा एकदा या सर्व प्रशिक्षकांचे आणि डाएट पनवेल, अभिनव ज्ञान मंदिर सर, खुर्द शाळेचे व भोजन व्यवस्थापकांचे आभार मानते. आणि त्या नवीन संकल्पना आपल्याला स्पष्ट झालेल्या आहेत. CBA असेल, लॉट असेल, हॉट असेल आणि जे सर्वात महत्त्वाचं जे प्रशिक्षण आज आपण घेतलं स्कॉप, तर सगळ्यांना ते स्कॉपचं खॉप नसावं असं सगळ्यांना सांगू इच्छिते मी, कारण बरेचसे बदल जे झालेले आहेत आणि त्या बदलांना आपण सामोरे हे गेलंच पाहिजे. जसं बघा, आपण हे जे बदल आहे ते स्वीकारणे गरजेचे आहे, कारण वी आर द बिल्डर, वी आर द क्रिएटर्स ऑफ द नेशन. म्हणूनच आपणच हे करू शकतो. मगाशी बोलताना श्री वावेकर सरांनी सांगितलं की शिक्षकाची भूमिका आता फक्त मार्गदर्शकाची राहिलेली नाही, तर ती समुपदेशकाची झालेली आहे. मार्गदर्शक फक्त आपल्याला मार्गदर्शन करतो, तर समुपदेशन ह्या समस्या कशा सोडवायच्या त्यासाठी सक्षम बनवतो. आणि शेवटी जाता जाता एवढं सांगेल की NEPचं ज्ञान दिलं, NEPचं ज्ञान दिलं, अध्ययन अध्यापनाचं भान दिलं, NEPचं ज्ञान दिलं, अध्ययन अध्यापनाचं भान दिलं. खरंच या प्रशिक्षणानं आम्हा क्षमता वृद्धीचं वरदान दिलं, सर्व प्रशिक्षकांनी आम्हा
आपल्या शंकांचं समाधान केलं. प्रशिक्षकांनी सर्व शंकांचं समाधान केलं. त्यांनी शिकवण्यातून विषयाचं सुवर्ण दिलं. शिकवण्यातून त्यांनी शिकवण्याचं सुवर्ण दिलं. खरंच या प्रशिक्षणानं क्षमतावृद्धीचं वरदान दिलं. क्षमतावृद्धीचं वरदान विद्यालयाचे प्राचार्य सरजी, या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश सरजी, खांडेकर सर आणि उपस्थित सर्व मास्टर ट्रेनर्स, आजच्या या रिसर्चच्या विद्यालयामध्ये मी अगदी 2च मिनिटात बोलणार आहे. या उसर विद्यालयामध्ये मी पहिल्यांदाच आलेलो आहे. तळा या ठिकाणी अनेक वेळा 2-3 वेळा जे ट्रेनिंग झालेले आहेत त्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा मी अशीच एकदा मला बोलण्याची तिथं संधी मिळालेली होती. परंतु आजच्या या ट्रेनिंगचा जो भाग आहे शिक्षण क्षमतावृद्धी प्रशिक्षणासाठी, त्या प्रशिक्षणामध्ये आपण शिकत असताना सर्वात महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा शिक्षकांनी हे AI तंत्रज्ञान शिकून घेतलं पाहिजे. कारण असं मी पुण्याच्या शाळेमध्ये होतो, सोलापूरमध्ये सुद्धा मी 7 वर्ष काढलेली आहेत. परंतु जर आपली शहरातली जर मुलं बघितली तर तंत्रज्ञानामध्ये अतिशय पुढे आणि फॉरवर्ड आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये फेसबुक आणि इन्स्टावरती सर्वच विद्यार्थ्यांचे अकाउंट्स आहेत, परंतु ग्रामीण भागामध्ये तरी अकाउंट्स नाही. पलीकडच्या ते चेअरमध्ये बसलेले सर होते, त्यांनी वरती ट्रेनिंग देत असताना अतिशय खूप चांगल्या प्रकारची तयारी केली होती. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण एखादं ट्रेनिंग देतो, आता त्या सरांचं नाव माझ्याकडे लक्षात राहिलं नाही, पण ते रेणुकर सर, त्यांनी अतिशय छान प्रकारची माहिती वरती सांगितली. ट्रेनिंग देत असताना खरं तर आपल्याला त्याचं बेसिक ज्ञान असलं पाहिजे. सरांनी माहिती देत असताना ज्या माहितीच्या आधारे आपण ती माहिती ऐकत असतो, त्या माहितीमध्ये मला असं वाटतं की बघा, केरळमध्ये अगदी छोट्यात मी सांगतो की केरळमध्ये एक घटना अशी आहे की 20 वर्षापूर्वी एका व्यक्तीने केलेला खून त्याचा उलगडा अलीकडच्या काळामध्ये या AI तंत्रज्ञानाने झालेला आहे. आपण असं म्हणतो की ही टूल्स आहेत, जी ऍप्स आहेत, जी प्ले स्टोअरवरती उपलब्ध होतात, ती टूल्स आहेत. ही आता AI वरती आधारित अनेक टूल्स आहेत. परंतु आपण आपल्या बाळांना किंवा आपल्या मुलांना ही जे ऍप्स डाउनलोड करायला परमिशन देतो किंवा त्यांना सांगतो हे बघ तू त्याच्यावरती बघ, परंतु प्रत्यक्षात त्याचं नुकसान आपल्यालाच होतं. अनेक शिक्षक सर आहेत, मी जेव्हा मोरे विद्यालयाला पुण्यामध्ये होतो कोथरूडला, तिथं माझे सहकारी होते, त्यांच्या अकाउंटमधून त्यावेळेस 50,000 रुपये गेले होते सर. ही वस्तुस्थिती आहे. पनवेलवरची घटना मगाशी रेणुकर सरांनी सांगितली की त्यांचं त्या ठिकाणी त्यांना सुसाईड करण्याची वेळ का आली. तर सगळ्यात महत्वाचं हे तंत्रज्ञान आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि नंबर 2 म्हणजे ही सुरक्षितता आपल्या मुलांना त्या ठिकाणी सांगायची. या प्रशिक्षणामधून मला असं वाटलं की खूप चांगल्या प्रकारची आपल्याला AI या तंत्रज्ञानामध्ये इंटरेस्ट घेण्याची आवड निर्माण झाली. सर्व टीमचं मी या ठिकाणी पुनश्च आमच्या मजगाव केंद्राकडून धन्यवाद देतो आणि माझी 2 मिनिटं या ठिकाणी सर्वांनाच माहिती आहे की आमची जी टीम होती प्रशिक्षणासाठी गेलेली तळा शिक्षण समितीकडून, तळा शिक्षण पंचायत समितीकडून, ती सर्व नवनियुक्त होती. नवनियुक्त जिल्ह्यातल्या जेवढ्या काही तालुक्यातनं शिक्षक आले होते, मॅक्झिमम 95% सर्व लोक हे सिनियरच होते. आम्हीच फक्त तळा तालुक्यातनं सर्व नवनियुक्त होतो. जसं प्रशिक्षणाला सुरुवात झाली, प्रत्येक जे RT तिथे येणार जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे वेळी ते प्रत्येक वेळी सांगायचे की तुम्हाला प्रशिक्षण खूप उत्कृष्ट इथं घ्यायचं आहे आणि इथून घेऊन तिथं द्यायचं आहे. जेव्हा जेव्हा प्रशिक्षण घेण्याबद्दल तर आमची घेण्याची तयारी होती, पण तिथं देण्याचा जेव्हा ते उल्लेख करायचे तसं आमचं खरं माझं तरी वैयक्तिक टेन्शन वाढायचं. कारण माझं D.Ed B.Ed तसं खूप वर्षापूर्वी झालेलं, बऱ्याचमध्ये शिक्षण फील्डचा खूप गॅप जास्त होता. असं वाटलं नाही की मी समोर फेस करेल, त्या गोष्टीचं टेन्शन होतं. पण जेव्हा इथं प्रशिक्षणाला प्रत्यक्ष सुरुवात केली, आमच्या प्रशिक्षण देण्यापेक्षा मला खरं आवडलं तो अपेक्षापेक्षा तुम्ही दिलेला प्रतिसाद. तुम्ही खूप समजून घेऊन म्हणजे आम्हाला समजून घेतलं, आमचं ऐकून घेतलं. प्रथम मी सर्वांचे आभार मानतो. आणि तुम्ही अजिबात दुजाभाव केला नाही की हे नवीन आलेले नवनियुक्त शिक्षक आम्हाला काय प्रशिक्षण देणार का, आम्ही काय यांचं ऐकून घेऊ, असं अजिबात तुमच्या हावभावावरून किंवा एकंदरीत वर्तनावरून अजिबात दिसलं नाही. खूप मन लावून तुम्ही प्रशिक्षण घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आम्हाला समजून घेतलं, जी प्रेरणा दिली. अधूनमधून जसं एल्वे सर असतील,
पवार सर तर म्हणजे अगदी 6-7 महिने कदाचित त्यांची रिटायरमेंटसाठी राहिली असतील, पण त्यांनी देखील अगदी मन लावून ते प्रशिक्षण ऐकलं. तुमचा जो प्रतिसाद आहे तो बोलण्यात तर तुम्ही कदाचित दिला नसेल. तुमच्या मनात अनेक पॉझिटिव्ह थिंकिंग असतील कदाचित की तुम्ही जर जास्त बोललात तर आम्हाला संधी मिळणार नाही किंवा हे गोंधळून जातील, असंही कदाचित पॉझिटिव्ह तुमच्यात विचार असेल. तुम्ही उत्तरातनं म्हणजे प्रश्न विचारल्यानंतर प्रतिसाद दिला नाही. मात्र जेव्हा गटकार्य होतं त्या गटकार्यात जे जिल्हास्तरीयला आमचं देखील गटकार्य एवढं उत्कृष्ट झालं नाही, त्याच्यापेक्षा उत्कृष्ट गटकार्य तुम्ही करून दाखवलं. तुमचं अगदी हस्ताक्षरापासून त्याची जी लेवल होती, स्टँडर्ड लिस्टची जी लेवल होती ती आमच्या जिल्हास्तरीयपेक्षा देखील खूप चांगली होती. त्याबद्दल देखील तुमचे आभार. या शाळेच्या व्यवस्थापनाचे आभार मानून जाता जाता मी एवढेच म्हणेल की जीवन के इस दौर में बहुत दूर तक रात ही रात होगी. जीवन के इस दौर में बहुत दूर तक रात ही रात होगी. मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, फिर किसी मोड़ पर मुलाकात होगी. थँक्यू. आम्हाला या अगोदर सुद्धा 2 आणि 3 जानेवारीला गेली 10 वर्ष आमच्या विद्यालयामध्ये होऊ पाहणारं विज्ञान प्रदर्शन जे होतं ते विज्ञान प्रदर्शन घेण्याची संधी दिली. आम्ही ते चांगलं घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ते आवडलं आणि म्हणून हे तालुक्याचं 2 आठवड्याचं प्रशिक्षण तुमच्या विद्यालयात घेतलं तर बरं होईल. त्यावेळेचा सर्व खर्च तरी बऱ्यापैकी आम्ही 80% आम्ही उभा केला होता. आत्ता मात्र ते बोलले तुमचं फक्त ठिकाण असावं आणि बाकी आम्ही सगळं सुविधा करतात आणि त्यांनी केल्या. काही जे कमी जास्त होतं ते आम्ही तिथं पुरवलं. आमचा त्या ठिकाणी विद्यालय जे तुम्हाला मोठं दिसत असलं तर स्टाफ 10चाच आहे. त्याच्यामध्ये 6 शिक्षक, मी 7वा आणि बाकीचे कर्मचारी. तरी आपण ते व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न चांगला केलेला आहे. जे आवडलं असेल ते इथून घेऊन जा, जे कमी पडलं असेल ते नक्कीच तुम्ही त्यांच्याकडे खांडेकर सरांकडे सांगितलं तर पुढच्या आठवड्यात होणाऱ्या प्रशिक्षणामध्ये ती त्रुटी दूर करण्याचा त्या ठिकाणी नक्कीच मी प्रयत्न करेन. आमच्या सर्व शिक्षकांनी इथलं ट्रेनिंग घेता आपल्या तासिकाही त्या ठिकाणी काही घेतल्या. कारण शिक्षक कमी म्हणजे कालच आपल्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं तांबट मॅडमनी की शाळा कुठली बंद राहणार नाही याची काळजी घ्या. आणि तुम्ही सर्वजण शाळेत जाऊन पिरियड घेऊन पोषण आहार देऊन या ठिकाणी येत आहे. कौतुकास्पद आहे. थोडंफार आपलं वय वाढल्यामुळे इकडे तिकडे बाहेर जाणं वगैरे होतं, पण माझ्या माहितीप्रमाणे मास्टर ट्रेनर अतिशय सुंदर त्यांचा अभ्यास. त्याचं कारणच आहे यावेळेस पहिल्यांदाच सरकारने शासनाने जे ट्रेनिंग घेतलं ते कुठल्या तरी एका शाळेत न घेता जिल्ह्याचं ट्रेनिंग. मी जिल्ह्याची अनेक इंग्रजी ट्रेनिंग केली होती त्या ठिकाणी, पण ट्रेनिंग घेण्याचं ठिकाण जर चांगलं असेल तर त्या घेणाराचं त्या ठिकाणी कॅप्चर जे आहे ते चांगलं होतं आणि खरोखर दिव्यांगांना एका रिसॉर्टवर एका चांगल्या ठिकाणी प्रशिक्षणाचं झालं आणि बऱ्यापैकी नॉलेज मिळून अतिशय माध्यमिकचंही ट्रेनिंग त्यांनी खूप छान घेतलं आणि प्राथमिकचं मी येता जाता पाहत होतो. अतिशय तरुण मंडळी असून सुद्धा जीव ओतून त्या ठिकाणी सगळ्या हे करत होते. आमच्या शाळेत असलेले प्रोजेक्टर याचा उपयोग त्यांनी त्या ठिकाणी केला. हे सगळं आपण समाजातूनच उभं केलेलं असतं. मग ते आमदार असतील यांच्याकडून आणि त्याचा उपयोग तुमच्यासाठी त्या ठिकाणी झाला. त्याबद्दल मला खरोखरच या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल मी उलट पंचायत समितीला धन्यवाद देईन. आणि तुम्ही सगळ्यांनी या परिसरात जेवताना सगळे बेंचेस आपल्याला सगळे इथं वापरल्यामुळे मैदानात मांडता आले, पण खाली बसून सुद्धा तुम्ही जिथं शक्य आहे तिथं बसून जेवण केलात. जे काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या काय टॉयलेट शौचालय अतिशय व्यवस्थित राखलं. एकच दिवस फक्त 1 तासासाठी पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता. इथं आपलं सोलार सिस्टीम असल्यामुळे लाईट जात नाही आणि त्यामुळे बऱ्यापैकी इथं तुम्हाला त्या वरच्या शेक्सेला लाईट जोडलेली आहे सोलारची, तिथं मात्र त्या ठिकाणी व्यत्यय आला होता. तोही दूर करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तर शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेचे सरचिटणीस आदरणीय रेवगडे साहेब, आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष आल्हाट सर आणि सर्व सदस्याच्या वतीनं तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि असंच पंचायत समितीने वेगवेगळे उपक्रम आपण त्या ठिकाणी द्यायला आमची संस्था कधीही त्याला संस्थेचं आमचं ब्रीज आहे मागेल त्याला शिक्षण आणि त्यामुळे 1 मिनिटामध्ये त्यांनी परवानगी दिली. त्यामुळे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आपण त्या ठिकाणी मुद्दामून बेंचेस आणि खुर्च्या मांडल्या होत्या. काही जणांना बेंचेसमध्ये बसायला त्या ठिकाणी त्यांनी मला सगळे बेंचेसच सांगितले होते. बेंचेस आपल्या खूप आहेत पण त्या ठिकाणी आपल्याला अवघडल्यासारखं होतं. ट्रेनिंग 4 तासाचं होतं आणि म्हणून ही व्यवस्था केली. पुढच्या तुम्ही म्हटलात तर आपण सर्व सुद्धा खुर्च्या त्या ठिकाणी देऊ असे या निमित्ताने मी सांगेन. पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो.
आणि ज्यांनी आता मनोगत व्यक्त केली त्या मनोगतातून तुम्ही बरंच काही घ्याल. त्यातलं मी त्या शिक्षणामध्ये जे काय होतं त्याबद्दल मुद्दाम बोललो नाही. वावेकर सरांनी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे ते तुम्ही घ्याल आणि आपल्या विद्यार्थ्यापर्यंत ते नक्की पोहोचवून आपला विद्यार्थी सक्षम या देशाचा आदर्श नागरिक कसा होईल असं ते स्वतःमध्ये बदल केलं की विद्यार्थी नक्कीच बदलेल असं मला वाटतं. एवढंच बोलून मी या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.